नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. काही भाज्या अशा असतात ना, की ज्या आपण 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्या तरीही आपल्याला खायला मिळणार नाही. तर आज आपण अगदी गावरान पद्धतीने मेथीची रस्सा भाजी बनवणार आहोत, ज्यासोबत मी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवली आहे. हवं तर तुम्ही बाजरीची भाकरीसुद्धा खाऊ शकतात. चला आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी एक मीडियम आकाराची मेथीची जुडी होती, जी स्वच्छ निवडून घेतली आणि पाण्यामध्ये अशी स्वच्छ धुवून घेतली आहे. अशी चोळून धुवायची, म्हणजे यामधली सगळी माती निघून जाते आणि चाळणीमध्ये निथळत ठेवायची. त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. 5-7 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि पाव कप भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर माझ्याकडे इथे ओलं खोबरं होतं, तर एक मोठा चमचा भरून मी ओलं खोबरं घेतलं आहे. तुमच्याकडे नसेल घरात अवेलेबल तर स्किप केलं तरीही चालेल. आता थोडंसं पाणी टाकायचं आणि याचं वाटण तयार करायचं आहे. या वाटणामुळे ना ही भाजी छान मिळून येते आणि चवसुद्धा खूप छान लागते. जर तुम्ही ही भाजी बाळंतिणीसाठी करत असाल तर यामध्ये हिरवी मिरची एवढी घातली नाही तरी चालेल. फक्त खुडून घालायची हिरवी मिरची, म्हणजे बाळंतिणीलासुद्धा ही भाजी चालेल. आता आपण मेथी चांगली बारीक चिरून घेऊयात. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता फोडणी देणार आहोत, तर त्यासाठी मी अगदी छोटे 4 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. तर पोह्यांचा चमचा असतो ना, तितके मी इथे 4 चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये 3-4 लसणीच्या पाकळ्या आपल्याला ठेचून टाकायच्या आहे. त्या हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला परतवायच्या आहे. पाव चमचा हिंगसुद्धा घालायचा आहे, ज्याने भाजी पचायला हलकी होते. आता आधी ना आपण यामध्ये चिरून घेतलेली मेथी टाकायची आहे आणि मीडियम फ्लेमवर 1-2 मिनटासाठी ही आधी चांगली तेलावर परतवून घ्यायची आहे. याआधीसुद्धा सुक्या भाज्यांच्या रेसिपींची सिरीज मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, टिफिन स्पेशल रेसिपींची. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा. भाजी छान परतवली गेली आहे, तर मी यामध्ये अगदी चिमूटभर हळद घातली आहे. याने ना या भाजीला रंग छान येतो. आता तयार केलेलं वाटण टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला 2-3 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हे वाटण टाकल्यावर चांगलं आधी परतवून घ्यायचं आहे. भाजी चांगली परतवली गेली की मग यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. तर ही भाजी ना खूप जास्त पातळ करू नका बघा. थोडंसं साधारण अर्धा ते 1.5 कप इतकं पाणी टाका. अशी थोडीशी रसरशीत ही भाजी करायची, म्हणजे भाकरीसोबत खायला खूप छान लागते. चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आता यावर आपण अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि पुढील 5 ते 7 मिनटासाठी ही भाजी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय, मस्त आपली इथे मेथीची रस्सा भाजी रेडी झाली आहे. तुम्ही एकदा आवर्जून या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. तुम्ही माझे हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.